चला तर मंडळी, आज आपण असा पदार्थ बनवतोय जो तुम्ही सकाळचा नाश्ता, मुलांचा डबा किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतात। 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी पोहे स्वच्छ चाळून पुसून घेतले, 2 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ घालून मिक्सरला वाटून घ्यायचं। नाश्त्याचं प्रीमिक्स तयार आहे। 1 वाटी मटार पाणी न घालता जमेल तितका बारीक वाटायचा। ही मटारची पेस्ट प्रीमिक्स मध्ये घालायची। अर्धी वाटी दही घालून एकजीव करायचं। त्यानंतर 1 वाटी पाणी घेतलंय, थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं। संपूर्ण 1 वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे। झाकून 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। 15 मिनिटांनंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी किसलेलं गाजर घालून एकजीव करायचं। मिश्रण मुरल्यामुळे थोडंसं दाटसर झालं म्हणून अजून अर्धी वाटी पाणी घातलं। सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता तेल गरम केलं 1 चमचा, त्यामध्ये मोहरी, जिरं, आलं लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा ही खमंग फोडणी यामध्ये घालायची। 1 इनोचं पॅकेट घालून मिक्स करून घ्यायचं। इडली पात्राला तेल लावलं, त्यामध्ये हे मटार इडलीचं बॅटर घालायचं। 12 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर इडली वाफवून घ्यायची। मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत जाळीदार मटार इडली तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक करा।